9. समान बाजूंपैकी एक बाजू व समान कोनांपैकी एक कोन दिला असता समद्विभुज त्रिकोण काढणे. प्रश्न. समान बाजूंपैकी एक बाजू 5 सेंटीमीटर व समान कोनांपैकी एक कोन 65 अंश मापाचा असणारा समद्विभुज त्रिकोण काढा. पहिले प्रथम एक अंदाजे 7 ते 8 सेंटीमीटर रेषा काढून घ्यायची आहे त्रिकोणाचा पाया. नंतर कोन मापकाच्या साहाय्याने बी बिंदूवरून 65 अंश मापाचा कोन आपल्याला काढायचा आहे. तो कोन पट्टीच्या साहाय्याने आपण रेषा ओढून काढलेला आहे, त्याला नाव द्यायचं आहे 65 अंश. नंतर समान बाजूंपैकी एक बाजू 5 सेंटीमीटर आहे म्हणून कंपासमध्ये 5 सेंटीमीटर अंतर घ्यायचं आहे व बी बिंदूवरून त्या कोणाला वरती छेदायचं आहे. त्या छेदनबिंदूला ए नाव द्यायचं आहे. नंतर कंपासचं टोक ए बिंदूवर ठेवून 5 सेमी अंतरानेच बी डी या रेषेला कंसाने छेदायचे. जिथं छेदला त्या ठिकाणी सी हे नाव द्यायचं आहे. आणि नंतर ए आणि सी हे दोन बिंदू जोडल्यानंतर आपला समद्विभुज त्रिकोण तयार होईल. त्याला नावे द्यायची आहेत